नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज रविवारी ही पुत्रदा एकादशी आलेली आहे. बघा, ही एकादशी आज दिवसभर असणार आहे आणि या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. या एकादशीच्या दिवशी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी हे व्रत केलं जातं. याचबरोबर ज्यांना संतान नाही अशांनी देखील हे व्रत करायचं आहे. हे व्रत केल्यामुळे ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांना देखील मूलबाळ होण्याचे योग प्राप्त होतात. ज्यांना मूल हवं असेल त्यांनी हे व्रत आणि ह्या काही सेवा आवर्जून या दिवशी करायच्या आहे. सेवा कोणत्या करायच्या याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या सुखासाठी देखील हे व्रत आई आणि वडिलांनी करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही सेवा देखील करायची आहे. आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीची या दिवशी विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, प्रगतीसाठी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ह्या वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या आहे. बघा, यामुळे घराची, मुलांची ही खूप प्रगती होणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. एकादशी व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आपल्याला करायची आहे. याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करायची असते. याचबरोबर आपल्याला घरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीची अभिषेक घालून पूजा करायची आहे आणि संतान प्राप्तीसाठी, संतान होण्यासाठी किंवा संतान सुखासाठी आपल्याला संतान गोपाल या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये ह्या वस्तू देखील जाळायच्या आहे. मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल, नोकरीत प्रगती होत नसेल, विवाह जुळत नसेल, मुलांच्या कोणत्याही समस्येसाठी आज खास करून हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची, थोडंसं जाड मीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये एक बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्हाला या सर्व वस्तू मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे. क्लॉकवाईज तुम्ही मुलांवरून 7 वेळा ह्या वस्तू उतरवून घ्या. ज्यांची मुलं बाहेर गावी असेल त्यांनी मुलांच्या फोटोवरून ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे. जसं घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला 7 वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे. त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला त्याच्यातनं बेलपत्र बाजूला काढायचं आहे. ते तुम्ही एका झाडाखाली टाका आणि बाकीच्या वस्तू तुम्ही एका मातीच्या पंतीत घेऊन तुम्हाला ह्या घराच्या बाहेर ह्या जाळून टाकायच्या आहे. बघा, हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला आज एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. यामुळे तुमच्या मुलांची जी प्रगती खुंटलेली असेल, जी बाधा असेल, जी नकारात्मक ऊर्जा असेल ती सर्व नष्ट होणार आहे. याचबरोबर तुम्हाला तुमच्या घराच्या प्रगतीसाठी देखील अजून एक उपाय करायचा आहे. ह्या उपायासाठी तुम्हाला एक पंती घ्यायची आहे. त्या पंतीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये 2 लवंगा घ्यायच्या आहे, 2 विलायची घ्यायची आहे, 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. तुम्हाला यावर थोडंसं तूप टाकायचं आहे. तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घरात जी कोणी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल, सारखी तिची किरकिर असेल किंवा तिला काही बाधा झालेली असेल, अशा व्यक्तीवरून तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे. त्यानंतर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे. ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरावरून देखील 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला एका मातीच्या पंतीमध्ये थोड्याशा तांदूळ घेऊन त्यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला प्रज्वलित करून टाकायच्या आहे. या सर्व वस्तू जाळल्यानंतर किंवा जळाल्यानंतर या पंतीमध्ये किंवा या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे. बघा, हे सर्व त्यात जी राख आहे, जे पाणी तुम्ही टाकलेलं आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली ओतायचं आहे. बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तुम्हाला या पद्धतीने तुमच्या घराची दृष्ट काढायची आहे, नजर काढायची आहे. बघा, कापरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याची ही जास्त प्रमाणात ताकद असते. जर का तुम्ही हे उपाय एखाद्या विशिष्ट तिथीला चांगल्या दिवशी केले तर तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा किंवा मुलांना झालेली बाधा, मुलांवर झालेली नकारात्मक ऊर्जा ही नक्कीच निघून जाण्यास मदत होणार आहे. अत्यंत प्रभावी
असे हे उपाय आहे, तर हे उपाय तुम्ही आवर्जून आज करायचे आहे. खास करून मुलांसाठी हे उपाय तुम्ही आज करायचे आहे, कारण आज जी एकादशी आहे ती पुत्रदा एकादशी आहे. मुलांच्या भवितव्यासाठी हे व्रत केलं जातं, हे उपाय केले जातात. त्यामुळे आवर्जून मुलांसाठी तुम्ही हे उपाय करायचे आहे. त्याचप्रमाणे मुलांसाठी आणखीन कोणते उपाय करायचे याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ती व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.